अमरावती येथील कवर नगरातील मुख्य नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण पाणी व कचरा तुंबल्यामुळे या परिसरात घाणीचे दुर्गंधीचे व डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत मनपा प्रशासन मात्र आंधळ्या बहिऱ्याचे सोंग घेत असल्याचा आरोप परिसरातील व्यापारी वर्ग करीत आहे। स्वच्छ शहर सुंदर शहरचे ब्रीद मिरवणाऱ्या अमरावती मनपा प्रशासन नागरिकांच्या आरोग्याची किती दक्षता बाळगते याचे उदाहरण बघायचे असेल तर उद्योगपती व व्यापारी बहुल वस्ती म्हणून ओळख असलेले कवर नगरातील मुख्य नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणात घाण साचली असून पाणी सुद्धा तुंबले आहे। यामुळे या परिसरात कमालीची दुर्गंधी पसरली आहे व डासांचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे। यामुळे मलेरिया डेंगू सारख्या जीवघेण्या आजारांची शक्यता बढ़ावली जात आहे। नाले की साफ सफाई नहीं होती है, बराबर बास आती है, काम करते तो इधर बास आती है। हमारे यहाँ रात को बहुत ज्यादा बात आती है, कम से कम 12 बजे के बाद तो बहुत बात आती है। यहाँ के लोग नगर से काम नहीं करते। मनपा प्रशासन याबाबत फवारणी बीएससी पावडर अथवा कोणतेही उपाययोजना करताना आढळून येत नाही। सुंदर अमरावती व स्वच्छ अमरावती फक्त कागदावरच सुंदर व स्वच्छ आहे, परंतु ग्राउंड झिरो वरची परिस्थितीचे वास्तव आपण पाहू शकता। येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याने VCN न्यूज जवळ आपली खंत व्यक्त केली आहे। कवरनगर शिव मंदिर के बाजू में नाले की सफाई नहीं होती है, डुक्कर घूमते रहते हैं, बास आती है उसमें से। 6 महीने में एक बार साफ सफाई करते हैं। कोई कंटेनर भी तो बहुत पीछे है, तो लोग जाते ही नहीं ना उधर कंटेनर में डालने के लिए। VCN ब्यूरो अमरावती।